नगरपालिका असा स्वतःचा डंका पिटणारी महानगरपालिका निष्क्रिय महानगरपालिका आहे। वसई विरार महानगरपालिका आणि इथले सत्ताधारी आज तुम्ही बघा ओल्ड कॉलेजच्या रोडला थोडा पाऊस पडला का पाणी भरताना आता तर तुमची स्वतःची गाडी बंद पडली। मी बघितलं तुम्ही गाडी ढकलत घेऊन आले या रोडवरनं सगळ्यांच्या गाड्या बंद पडतायत। आम्ही महानगरपालिकेकडे दरवर्षी फॉलोअप करतो या रोडच्या हाईट वाढवण्याचा किंवा गटार नवीन करायचा किंवा वेगवेगळे पर्याय आम्ही सुचवलेले पण ते कुठलेच एक्सेप्ट करण्यात आले नाही। पूर्ण रोडवर पाणी भरलेलं आहे। काका हे पाणी दरवर्षी ते साचण्याच्या मागचं नेमकं काय कारण काय वाटतं तुम्हाला? ते असं आहे का आपलं जो आहे पाईपलाईन वगैरे जो आहे ना तो बरोबर हे करत नाही ते लोक, त्या हिशोबाने पाणी सर्व ठिकाणी भरतो। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे विरारच्या प्रसिद्ध विवा कॉलेज समोर। पावसाची सततधार सुरू आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। याचं मागचं नेमकं काय कारण आहे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणचे नागरिक आहेत। या ठिकाणी गाड्या बंद पडतात, लोकांना प्रचंड त्रास होतोय, मुलांना शाळेला जाता येत नाही। काका हे पाणी दरवर्षी ते साचण्याच्या मागचं नेमकं काय कारण काय वाटतं तुम्हाला? ते असं आहे का आपलं जो आहे पाईपलाईन वगैरे जो आहे ना तो बरोबर हे करत नाही ते लोक, त्या हिशोबाने पाणी सर्व ठिकाणी भरतो पावसामध्ये, बाकी काही नाही। किती त्रास होतो या पाण्या भरण्यामुळे? त्रास तर लहान मुलाला स्कूल वगैरे जायला यायला सर्व त्रासच आहे पूर्ण। त्यामुळे आपण एकंदरीत जर पाहिलं तर नागरिकांना देखील त्रास होतो। आपल्यासोबत यावेळेला समाजसेवक मयुरजी वाघ आहेत। मयुरजी दरवर्षी या ठिकाणी पाणी साचतं, ईस्ट वरून वेस्टला जाणारा हा एकमेव मार्ग आहे। असं असल्यामुळे लोकांना खूप प्रचंड मनस्ताप होत असतो। नेमकं याच्या मागचं काय कारण आहे, कोणाची चूक आहे ही सगळी? महानगरपालिका मला सांगा, एरवी देशातली एक नंबरची महानगरपालिका, देशातली एक नंबरची महानगरपालिका असा स्वतःचा डंका पिटणारी महानगरपालिका निष्क्रिय महानगरपालिका आहे। वसई विरार महानगरपालिका आणि इथले सत्ताधारी आज तुम्ही बघा ओल्ड कॉलेजच्या रोडला थोडा पाऊस पडला का पाणी भरताना आता तर तुमची स्वतःची गाडी बंद पडली। मी बघितलं तुम्ही गाडी ढकलत घेऊन आले या रोडवरनं सगळ्यांच्या गाड्या बंद पडतायत। आम्ही महानगरपालिकेकडे दरवर्षी फॉलोअप करतो या रोडच्या हाईट वाढवण्याचा किंवा गटार नवीन करायचा किंवा वेगवेगळे पर्याय आम्ही सुचवलेले पण ते कुठलेच एक्सेप्ट करण्यात आले नाही। पूर्ण रोडवर पाणी भरलेलं आहे। इथल्या ज्या सोसायट्यात काही सोसायट्यांच्या घरामध्ये पाणी जातं, दुकानामध्ये पाणी जातं। हा तुम्ही तर सांगितलं की हा रोड सरळ उड्डाणपुलावरनं इकडे येतो, लोकांना मनस्ताप होतोय। तर गुजरात गॅसच्या आज इकडे सगळ्या पाईपलाईन इकडे आहे। अशा वेळेला महानगरपालिकेचा निष्क्रिय कारभार, मला महानगरपालिकेचे जे इथले उपअभियंता आहेत सूर्यवंशी म्हणून, ते खऱ्या अर्थाने निष्क्रियच आहेत आणि बेजबाबदार आहेत। त्यांनी असं सांगितलेलं की थोड्या पावसात जर पाणी भरलं तर आम्ही जबाबदार, महानगरपालिका जबाबदार असेल, पाणी भरायला नाही पाहिजे, आमचं अपयश असेल। आज तुम्ही बघा आज तर भरपूर पाऊस पडलाय, लोक फुटपाथवरनं बाईक घेऊन येतात, मेन रोडवरनं गाड्या बंद पडतात आणि याचा आपल्याला वाटतं पण आज जर या पाणी भरल्यामुळे लोकांच्या इकॉनॉमीवर पण त्याचा परिणाम होतो। दुकानामध्ये दिवसभर धंदा होत नाही, पाणी भरलं तर त्याचा निचरा व्हायला पाहिजे। कुठलीच अशी समस्या नाही ज्याच्यावर उत्तर नाही आहे, कुठलीच अशी परिस्थिती नाही ज्याच्यावर सोल्युशन नाही आहे। पण ही महानगरपालिका निष्क्रिय आहे। 15 वर्षाच्या स्थापनेला झाले पण फक्त भकास भकास आणि भकास, त्याच्यामुळे परिस्थिती उद्भवलेली आहे। आपण एकंदरीत जर पाहिलं तर ही लहान मुलं आहेत, लहान मुलं सुद्धा या पाण्यातूनच जात आहेत। असं असताना गाड्या ज्या आहेत त्या लोकांच्या बंद पडतायत। असं असताना खरंच वसई विरार शहर महानगरपालिकेने नालेसफाई केली आहे का? तर नालेसफाईचा विषय इथे घेणं म्हणजे मूर्खपणा असेल, कारण इथे दरवर्षी पाणी साचत असतो। इथेच बाजूला जे आपले नालासोपाराचे आमदार आहेत सिटीश ठाकूर किंवा वसईचे आमदार आहेत हितेंद्र ठाकूर, त्यांचं निवासस्थान आणि त्यांचं कार्यालय देखील याच ठिकाणी आणि त्यांच्या कार्यालयासमोरच जरी अशी अवस्था असेल तर मग इतर भागाचं काय होणार? असं असताना खरंच वसई विरार शहर महानगरपालिकेने याच्यामध्ये आत्मचिंतन करणं काळाची गरज आहे। काय या ठिकाणी वारंवार पाणी साचतं? या पाणी साचण्यामुळे हा एकमेव मार्ग जो आहे तो पूर्वेवरून पश्चिमेला जाणार आहे। असं असताना लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। गेल्या वर्षी आपण जर पाहिलं तर इथे कमरेपर्यंत पाणी साचला होता। तितका पाऊस आता पडलेला नाही तरी देखील गुडघ्यापर्यंत पाणी इथे साचलेलं आहे। कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याचे पडसाद जे आहेत ते उमटताना आपल्याला दिसणार आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।